जय गुरुदेव. छान चिकित्सालयाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलेलो आहोत. अनिल मुलांडे, क्रीडा शिक्षक, जय मेहता विद्यालय खामगाव, तालुका क्रीडा संयोजक खामगाव. आज मी तुम्हाला स्पाइन कॉर्डबद्दल तिसरा दिवस त्याबद्दलची मी तुम्हाला आज प्रॅक्टिकल आणि माहिती सांगतो. सुरुवातीला आपण एक प्रार्थना घेऊ, कारण गुरुशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही. गुरु, आई वडील यांच्या आशीर्वादानेच आपण समोर जात आहे, पुढे जात आहे. डोळे बंदच करून आपण प्रार्थना घेऊ. त्याच्यानंतर आपला ओंकारचा जप आणि नंतर आपला आजचा तिसऱ्या भागामध्ये स्पाइन कॉर्डबद्दलची माहिती. सर्वांनी डोळे बंद करायचे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुच्या आज्ञेशिवाय, आईवडिलांच्या आशीर्वादाने आपल्याला पुढे जायचं नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला काम करायचं आहे. ज्ञानमुद्रेत बसा. तर्जनी आणि अंगठा चिटकलेली ओंकारचा जप करणार आहे आपण. ओमचा उच्चारण, ओंकारचा जप 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 9 वेळा, 11 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही तुम्ही करू शकता. ज्याप्रमाणे मोबाईल चार्ज होतो त्याचप्रमाणे आपलं शरीर संचलन होते, शरीर चार्ज होते, पॉझिटिव्ह एनर्जी येते, निगेटिव्ह विचार निघून जातात. हे सर्व प्रॅक्टिकल केल्यानंतर, प्रत्यक्ष केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. दोन्ही हात दर्शन करायचे. थोड्या समोर आणा. जय गुरुदेव. पहिल्या दिवशी आपण स्पाइन कॉर्डबद्दलची माहिती पाहिली. दोन्ही हात आपल्या टोंगळ्यावर ठेवू. त्या पोझिशनला आपण 10 काउंटिंगमध्ये काम केलं. नंतर अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. त्याच्यानंतर आपण काल मानेचा व्यायाम बघितला, लेफ्ट अँड राईट, अप अँड डाऊन. ओके. नंतर साईडला. आता आपण तिसऱ्या भागामध्ये जाणार आहोत. स्पाइन. हा स्पाइन कॉर्ड जो आहे ना, फार महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला रोज रोज तेच सांगतो आहे. तुम्ही म्हणसाल सर कंटाळवाणा करायचा नाही. शरीर चांगलं तर मन चांगलं, मन चांगलं तर शरीर चांगलं. आणि शरीर चांगलं जर ठेवायचं असेल तर महत्त्वाचा भाग आहे स्पाइन कॉर्ड. म्हणजे कमरेपासून पूर्ण मेरुदंड म्हणतो आपण. तर निष्काळजीपणा करायचा नाही. छोटे छोटे व्यायाम आहे, सूक्ष्म व्यायाम फार फायदेशीर आहे, खूप फायदेशीर आहे. एक दिवस करून चालणार नाही, रोज करावं लागेल. कंटाळा करायचा नाही. कंटाळा जर केला तर मग तुम्हाला त्रास होईल. म्हणून छोटे मोठे व्यायाम असतात, ते सूक्ष्म व्यायाम असतात, सहज करायचे, पॉझिटिव्हमध्ये करायचे, सर्व निगेटिव्ह विचार निघून जातात. ओके. चला, आता मी तुम्हाला कालच सांगितलं की
हा जो तिसरा पार्ट आहे कॅन्डी पोझिशनचा, पाठदुखी, मान कंबरदुखी, त्यानंतर मानदुखी, जे काही प्रॉब्लेम आहेत छोटे मोठे हाताचे पायाचे सर्व क्लिअर होतील फक्त रोज करा. ओके. सर्वांनी उभं राहायचं. बघा, उभं राहून या स्थितीमध्ये सावधानमध्ये उभं राहतो ना, सावधानमध्ये उभं राहायचं आणि दोन्ही हात सरळ ठेवायचे आणि खांदे उचलायचे फक्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हीच दोन्ही हात पाठीमागे विश्राममध्ये ज्या पद्धतीने उभा राहतो ना त्या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. हे पेअर आहेत, हे सांगितलं. दोन्ही हात पाठीमागे नेले. आता दोन्ही हात छाती समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता या पोझिशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. नंतर दोन्ही हात पाठीमागे जाऊ द्यायचे, डोक्याच्या पाठीमागे, हात अशी टाकलेली आणि सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकदम सिंपल आहे, सोपी आहे, सरळ आहे. फक्त उभं राहून करायचे असतात. म्हणजे हा जो स्पाइन कॉर्ड आहे हा तुमचा एकदम व्यवस्थित होईल, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल, सर्व तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुन्हा सांगतो आहे मी, उभं राहून तुम्हाला काय केलं की सावधानच्या स्थितीमध्ये उभं राहायचं. दोन्ही हे आपले बोटं अशी चिटकलेली, फक्त खांदे उचलायचे, दोन्ही हात पाठीमागे जाऊ द्यायचे, विश्रामची स्थिती. पुन्हा खांदे उचलायचे. हे बसूनही करू शकतो आपण, पण उभं राहून अतिउत्तम. ठीक आहे. नंतर हे छाती समोर आणून, काल तुम्हाला सांगितला होता हा प्रकार बसून, नंतर ही पोझिशन आणि नंतर दोन्ही हात पाठीमागे. हे बसूनही करू शकतो, पण बसूनपेक्षा आपला स्पाइन कॉर्डसाठी आपण व्यायाम करतो आहे, तर बसून पण करा, उभं राहून पण करा. तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल छोटा मोठा बिलकुल येणार नाही. कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी होणार नाही. ठीक आहे. स्पाइन कॉर्डबद्दलचे 3 व्यायाम सांगितले, सूक्ष्म व्यायाम छानपैकी रोज करायचे आहे. मी छान चिकित्सालयाच्या माध्यमातून तुम्हाला छान होण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेला आहो. तुम्ही यूट्यूबमध्ये माझे काही योग व्यायाम पाहत आहात, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. कारण शेअर करणं केव्हाही चांगलं, सबस्क्राईब करणं केव्हाही चांगलं. आणि रोज नेहमीप्रमाणे आपलं चॅनल, यूट्यूब चॅनल बघा. गुरुदेव प्लेबुक हे माझं चॅनल आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून शेअर करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. कारण गुरूंचं मार्गदर्शन, आईवडिलांचा आशीर्वाद हेच आपल्याला पुढे नेत असते आणि आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होत असतो. तर आजच्या दिवशी मी तुम्हाला एवढं स्पाइन कॉर्डबद्दलचे 3 सूक्ष्म व्यायाम सांगितलेले आहेत, ते रोज करायचे आहेत. आपण उद्याला बघणार आहोत, कारण आपण शरीराचीच रचना पाहतो. शरीरानंतर आपण महत्त्वाचा भाग आहे, उद्या खूप महत्त्वाचा आहे, सांगूनच देतो. उद्याला आपण ते महत्त्वाचं आहे, डोळ्याबद्दलचं आपण पाहणार आहोत. ठीक आहे. ओके. जय गुरुदेव. धन्यवाद.